आमच्या परममित्र आणि या कामोटेकरांचा जीव चरणदीप उर्फ हॅपी, ज्याला प्रेमाने आपण सगळ्यांनी हॅपी म्हणतो, अशा हॅपी सिंग या ठिकाणी उभे आहेत। मी कामोटेकरांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलो आहे की हॅपी सिंगला तुम्ही भरघोस मताने विजय करा, कारण हॅपी सिंग हा दरवर्षी धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो। त्याने धार्मिक क्षेत्रामध्ये साईची पालखी असो, कुठल्याही मंदिराचा कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाला तो आवर्जून उपस्थित राहतो। शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी, जे गरीब गरजू विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय वस्तू देतो। सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची पत्नी, ते स्वतः आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते ही हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतात। आणि सर्वात मोठी बाब म्हणजे जे युवक आणि जे युवती बेरोजगार आहेत, त्यांना बेरोजगाराचा मासिक शिबिर भरून त्या मुलांना, त्या मुलींना 2 हातांना काम देतात। असा आमचा हॅपी सिंग। मी कामोटेकरांना आवाहन करण्या ठिकाणी आलोय की पनवेल महानगरपालिकेची आता ही निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये चरणदीप सिंग म्हणजे आपले हॅपी सिंग यांच्या कमळाच्या बटनावर बोट दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा। त्यांच्या सोबत नीलम मयूर मोहिते आणि प्रदीप गजानन भगत यांचंही चिन्ह आहे, आणि सोबत आमचे हॅपी सिंग यांचं चिन्ह आहे कमळ। कमळाच्या बटनाला दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा। तसेच यहाँ की जो अल्पसंख्यक है, मुस्लिम की आवाम जो है, उस मुस्लिम की आवाम को भी मैं यहाँ पे बताना चाहता हूँ कि भारतीय जनता पार्टी में मुस्लिम बड़े तादाद में जुड़े हुए। कांग्रेस ने ऐसा फैलाव किया है कि मुसलमान भारतीय जनता पार्टी से जुड़ा हुआ नहीं है, पर मैं बताना चाहता हूँ कि बड़े पैमाने पे भारतीय जनता पार्टी के मुस्लिम आवाम जुड़ी हुई है, क्योंकि भारतीय जनता पार्टी ने यानी हमारे जो मुख्यमंत्री है जनाब पटेल साहब ने हम मुसलमानों के लिए EWS की योजना लाई है। उसके तहत 10% के रिजर्वेशन मिलने के तहत में सारी मुस्लिम के बच्चे आज मेडिकल कॉलेज, बड़े बड़े कॉलेज के अंदर उनका एडमिशन हुआ है। फिर एक बार कामोटेकरों को मैं बताना चाहता हूँ कि आइए, जुड़िए और हॅपी सिंग को बड़ी तादाद से वोट दीजिए।